आपण पिझ्झा बर्गर फार इझिली एक्सेप्ट केला, त्याच प्रकारे हे सलाड जे आहे ना आपण एक्सेप्ट करायला पाहिजे. कच्चं खाणं शरीराला का महत्वाचं आहे आपण जर बघू शकतो, आपल्या इथलं आयुर्मान इतर जगातील लोकांच्या कम्पॅरेटिव्ह कमी आहे आणि 70% लोक व्हेजिटेरियन आहेत. तर मग तुमचं कन्झम्पशन किती वाढेल? त्याच्या उलट आपल्याकडे दिवसाला तुमच्या आहारामध्ये फ्रुट्स आणि लिफी व्हेजिटेबल यांचं 400 ग्राम प्रमाण पाहिजे, पण ते आपल्या याच्यात 50 ग्राम पण नाहीये. मी का करतोय माझं प्रोफेशन? प्रत्येकाच्या आहारात दिवसाला 100 ग्राम सलाड गेलं पाहिजे. का गेलं पाहिजे? त्याचं आयुष्यमान वाढलं पाहिजे, त्याला चांगल्या गोष्टी खायला मिळाल्या पाहिजे. जे काही माझ्या भारतातले माझे बांधव आहेत त्यांना चांगलं खायला मिळालं पाहिजे, जेणेकरून त्यांचं डोकं चांगल्या पद्धतीने काम करेल, शरीर चांगलं राहील, सगळं कुटुंबाचं आरोग्य मेंटेन राहील. नारळाचं झाड हे कल्पवृक्ष म्हटलं जातं त्याला. त्याचा प्रत्येक पार्ट आपल्या उपयोगात येतो. कष्टकऱ्याचा आहार वेगळा होता आणि आता तू एका जागेवर 6 तास बसून राहते, तुझा आहार वेगळा आहे. प्रत्येक आईने ठरवावं की माझ्या मुलाच्या टिफिन सोबत दिवसाला थोडंसं तरी सलाड मी द्यावं त्याला, म्हणजे त्याला लहानपणापासून त्याची सवय लागेल. बेसिलची इटालियन बेसिल किंवा थाई बेसिल जी असते ना, तुळशी सारखाच प्रकार असतो. रोज 4 पानं जरी पाण्यात आणून टाकून पिली ना, यू विल फील व्हेरी नाईस. मुलांच्या पाण्याच्या बॉटलमध्ये 4 पानं जरी टाकून पाठवली ना त्याला शाळेमध्ये, तर तो येईपर्यंत पूर्ण बॉटलभर पाणी पिऊन टाकतो. रासायनिक खतांचा वापर इतका एक्सटेन्सिव्ह झालाय आता की ते जमिनीमध्ये जे पडलेलं आहे तेच झाडांना उचलता येत नाही. त्या मातीच्या व्यतिरिक्त कल्टिवेशन करण्याची गरज का भासली हा प्रश्न आहे. माझ्याकडे इतके शेतकरी आहेत ना, त्यांच्याकडून मी त्यांना म्हणू शकतो की तुम्ही काय करा, की हे प्रोड्यूस आहे शेतकऱ्यांचं, मी तुला रेसिपी शिकवतो. तो एक छोटंसं स्टोअर काढ जिथे लोकांना फ्रेश व्हेजिटेबल मिळेल, जिथे फ्रेश सलाड मिळेल. काही गरज नाही दिवसभर काम करण्याची. भेळची गाडी तुम्ही 6 ते 10 पर्यंत रात्री लावता ना, तसं सलाडचं पार्लर लावा. नमस्कार, मी हर्षदा अँड वेलकम टू द हेल्दी शो. आपल्याकडे ना आज खूप इंटरेस्टिंग विषय आहे आणि त्याचसाठी आज आपले गेस्ट आहेत बायोस्पेक्ट्रम सीड्सचे रवींद्र सावंत सर. नमस्कार सर. हर्षदा नमस्कार. सर्वांना नमस्कार. आणि द हेल्दी शोच्या आयोजकांचं अभिनंदन. इतक्या चांगल्या प्रकारचा शो ते ऑर्गनाईज करतात सर्वांना अवेअरनेस क्रिएट होण्यासाठी. कुठल्याही आपण डॉक्टरांकडे जेव्हा जातो, अगदी छोटासा जरी आपल्याला काहीतरी त्रास झाला तरी लगेच, तर पहिला डॉक्टर जेव्हा आपल्याला तपासतात त्याच्यानंतर ते आपल्याला एकच सांगतात की तुम्ही चांगला आहार घ्या, एक्सरसाइज करा, कमी होऊन जाईल आजार, तुम्हाला अजून छान वाटेल. आणि असंही आपल्याला तंदुरुस्त राहण्यासाठी चांगल्या आहाराची गरज असतेच. तर मला नक्कीच तुम्हाला विचारायला आवडेल की हा चांगला आहार म्हणजे नक्की काय केलं पाहिजे आपण? बघा, जसं आपल्या आयुष्यामध्ये शुद्ध पाणी, चांगली हवा, चांगलं राहणीमान, हायजेनिक कंडिशन्स याचं जसं महत्व आहे, त्याच पद्धतीनं चांगल्या आहाराचं पण महत्व आहे. ज्या आहारामुळे, जो आहार घेतल्यामुळे आपल्या बेसिकली व्यक्तिमत्वामध्ये फरक पडतो किंवा आरोग्यामध्ये चांगला इफेक्ट मिळतो. तर ह्या गोष्टी कशा केल्या जातात? ह्या गोष्टी करण्यामागे काय आहे की चांगलं खाणं म्हणजे आपण चांगल्या प्रकारची व्हेजिटेबल्स आपल्या आहारामध्ये असली पाहिजे, फळं असली पाहिजे. मी सध्या काय करतोय की मी चांगल्या प्रकारचं सीड्स प्रोव्हाइड करतो. जो इंग्रजी भाजीपाला ज्याला म्हणतोय आपण, की लोकांना असं वाटतं की इंग्रजी भाजीपाला म्हणजे नेमकं काय आहे, त्या तशा प्रकारच्या वेगवेगळ्या आपण सीड्स हे करतो. इंग्रजी भाजीपाला हे काही बाऊ नाही आहे, हा की नाही हे कोझी पिक्चर आहे की हे फक्त उच्चभ्रू लोकांसाठीच आहे, मुळीच नव्हे. आपण आपल्या लहानपणापासून बघतोय आपल्या रोजच्या आहारामध्ये गाजर, मुळा, काकडी, पालक, मेथी, कोथिंबीर याचा आपण रॉ पद्धतीने खातोय. ह्या कशासाठी खातोय? की शरीराच्या न्यूट्रिशनच्या गरजा भागवण्यासाठी इतर घटकांबरोबर याची पण आपल्याला गरज आहे. त्याच्यासाठी म्हणून आता आपली थोडीशी बास्केट मोठी झाली आहे. फॉर एक्झाम्पल गाजर, मुळा, बीट याच्या बरोबरच आपल्याला आता काही इतर गोष्टींचा आता समावेश करावा लागणार आहे आपल्या आहारामध्ये. जसं की त्याला म्हणता येईल, बघ आता वेगवेगळ्या प्रकारचे लेट्युसेस आहेत. लेट्युसेस मीन्स लिफीच प्रकार आहे, लिफी पालकेसारखा प्रकार आहे. ती फक्त पानं, त्याची जी पानं आहे ती फक्त रॉ खाल्ली जातात. कच्चं खाणं शरीराला का महत्वाचं आहे? जसं आता सध्याच्या काळामध्ये डॉक्टर लोक जसं सजेस्ट करतात की तुम्ही चपाती किंवा भाकरी किंवा भात याचं प्रपोर्शन कमी करा आणि तुम्ही सलाडचं प्रपोर्शन वाढवा. हे का झालेलं आहे? पूर्वीचा कष्टकऱ्याचा आहार वेगळा होता आणि आता तू एका जागेवर 6 तास बसून राहते, तुझा आहार वेगळा आहे. म्हणून आत्ताच्या याच्यामध्ये पद्धतीमध्ये आपल्याला
आपलं आयुष्यमान वाढवण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यामध्ये चांगले बदल घडवण्यासाठी आपल्याला नवीन आहार पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे. ती नवीन आहार पद्धती काही नसून हे सलाड्स आपल्या आहारामध्ये रोज फ्रेश होणारी सलाड्स आपल्या आहारामध्ये इन्क्लूड झाली पाहिजेत. मी परवा 3 दिवसापूर्वी श्रीमान GS कुलकर्णी सरांचं एक पॉडकास्ट तुमच्याच चॅनलवर ऐकत होतो. मला तिथे सरांचं एक फार छान लक्षात राहण्यासारखं आठवतंय की तुम्ही 60% चपाती भाकरी तुम्ही व्हेजिटेबल्स हे 60% खा, रॉ व्हेजिटेबल्स, आणि 40% चपाती किंवा तुम्ही राईस खा. तुमच्या शरीरात कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण इंटेक जो आहे ना हा कमी झाला पाहिजे. ओके. तर सरांची मी थोडक्यात ओळख सांगते तुम्हाला. आधुनिक शेती आणि तंत्रज्ञान यासाठी त्यांचा 20 वर्षांचा अनुभव आहे आणि यावरतीच ते अभ्यास करत असतानाच 20हून अधिक देशांशी त्यांचा कनेक्ट आहे. कोलॅबरेशनमध्ये त्यांचं काम चालतं आणि अजून भरपूर काही ते इनिशिएटिव्ह सुद्धा घेत असतात. तर त्या इनिशिएटिव्ह बद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. सध्या तुम्ही कशा प्रकारे तुमचं काम चालू आहे? हर्षदा, माझा परिचय म्हणजे माझं नाव रवींद्र सावंत. गेली 20 वर्ष झाले मी कृषी क्षेत्रामध्ये काम करतोय. मी उच्च शिक्षित आहे ॲग्रिकल्चरमध्ये आणि सुरुवातीला गेली 18-20 वर्ष मी वेगवेगळ्या कंपन्यांना काम केलं. त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या गोष्टी शिकल्या आहेत आणि आता मी माझी कंपनी सध्याची बायोस्पेक्ट्रम सीड्स, जी माझी स्वतःची कंपनी मी फॉर्म केलेली आहे, त्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी मी ज्या काही शिकलेल्या आहेत त्या आता लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. ओके. जॅपनीज तंत्रज्ञान तिकडे बरेच लोक हे फॉलो करतात की एक रेनबो कलर जे आहेत ना, तर त्या पद्धतीचं एक आहार आपल्या ह्याच्यात असलं पाहिजे. म्हणजे वेगळ्या वेगळ्या कलर्स आणि जास्तीत जास्त कलर्सचे जेवढे तुम्ही आहारात समावेश कराल तेवढे तुम्ही जास्त जगताय. खरं आहे का? अगदी बरोबर. आता आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाला न्यूट्रिशनची वेगवेगळ्या प्रकारे गरज, जसं केसांना, डोळ्यांना, स्किनला, हार्टला किंवा इतर आपल्या इंटेस्टाईन्सला, लिव्हरला, या प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या याची गरज असते. त्याच प्रकारे काय आहे की आपल्या शरीरामध्ये याचा सगळा रॉ इंटेक झाला पाहिजे. कच्चं हे आपल्या आहारामध्ये खाल्लं गेलं पाहिजे. अगदी कच्चं तुम्हाला डायजेस्ट करायला थोडं कठीण जात असेल तर त्याला हलकं स्टीम द्यावं लागेल. आपण जर बघू शकतो आपल्या इथलं आयुर्मान इतर जगातील लोकांच्या कम्पॅरेटिव्ह कमी आहे. साधं उदाहरण घेतलं तर युरोपियन लोकांचं किंवा जापनीज यांचं आयुर्मान, कोरियन म्हणा, जापनीज किंवा युरोपियन यांचं आयुर्मान जास्त आहे. सरासरी युरोपियन लोक ही साधारणतः 85-90 पर्यंत जगतात, त्याच्याही जवळपास जातात. आपल्याकडचं आयुर्मान हे 65 ते 75-78 पर्यंतच आहे. हे कसं इम्प्रूव्ह करता येईल? आपल्याला चांगल्या गोष्टी आपल्या आहारामध्ये आणून चांगली लाईफस्टाईल आपल्या याच्यामध्ये अवलंब करून या सगळ्या गोष्टींना आपल्याला वाढवता येईल. जसं युरोपियन लोकांच्या आहारामध्ये दिवसाला 400 ग्राम, जागतिक मानांकनाप्रमाणे दिवसाला तुमच्या आहारामध्ये फ्रुट्स आणि लिफी व्हेजिटेबल यांचं 400 ग्राम प्रमाण पाहिजे दिवसाला. पण ते आपल्या याच्यात 50 ग्राम पण नाहीये. कधी कधी तर दिवसात ह्या गोष्टी खाल्ल्या पण जात नाही. मग माझा पर्पज काय? माझं हे सगळं करण्यामागचा उद्देश काय की प्रत्येकाच्या आहारात दिवसाला कमीत कमी 100 ग्राम असू दे, 400 ग्राम नको सध्याच्या सुरुवातीच्या काळाला, ते इझी होणार नाही लोकांना हे करण्यासाठी. ॲटलीस्ट 100 ग्राम पासून सुरुवात करूया. तर बघा, मी काही युरोपियन कंपन्यांमध्ये काम करत होतो. ती लोक म्हणायची मला आमची लोकसंख्या 25 लाख 30 लाख, तुमची 150 कोटीच्या याच्यात लोकसंख्या आहे आणि 70% लोक सगळे व्हेजिटेरियन आहेत, व्हेजिटेबल्स खाणारी आहेत. तर मग तुमचं कन्झम्पशन किती वाढेल? त्याच्या उलट आपल्याकडे आपल्या आहारामध्ये व्हेजिटेबल नावाचा प्रकारच नसतो, रॉ व्हेजिटेबल नावाचा प्रकारच नसतो. मला तरी वाटत नाही तुझ्या आहारात दिवसाला 50 ग्राम तरी लिफी व्हेजिटेबल असेल म्हणून. तर हा प्रपोर्शन वाढला पाहिजे. हा प्रपोर्शन जेव्हा वाढेल ना तेव्हा इनडायरेक्ट बेनिफिट काय होतील? आपल्या शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळेल आणि आपलं कन्झम्पशन वाढेल, आपलं आयुष्य पण वाढेल, आरोग्य वाढेल. बरोबर आहे. सगळ्याच गोष्टींना फायदा मिळेल. आणि जसं तुम्ही म्हणाल की रॉ व्हेजिटेबल्स आपण खाणं गरजेचं आहे. जेव्हा आपण पालेभाज्या विकत आणतो तेव्हा मग त्याची एक भाजी केली जाते, तर तेव्हा ते असं म्हणतात की त्याला जास्त स्टीम दिल्यामुळे पण त्यातले पोषक घटक सगळे निघून जातात आणि मग त्याचा काही उपयोग नाहीये. तर त्यावरती काय मत आहे? अगदी बरोबर. बघा, काही हे आपल्या आहारामध्ये म्हटल्यापेक्षा आपल्या कुकिंगच्या पद्धतीमध्ये थोडा बदल करावा लागेल आपल्याला. जी काही पालेभाज्या आहेत त्यामधली सगळी जीवनसत्व जी आहेत उकळून एक्सेसिव्ह टेम्परेचर दिल्यामुळे ते निघून जातात. मग ते फक्त फिलर मटेरियलच उरतं. त्याच्यासाठी म्हणून आपल्याला जी शरीरामध्ये आता सध्या जर बघितलं प्रत्येकाच्या शरीरामध्ये बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची कमतरता आहे. ही कशी भरून काढता येईल
ही भरून काढण्यासाठी म्हणून आपल्याला हे रॉ व्हेजिटेबल खावं लागणार आहे. आणि बऱ्याच सगळ्या अशा मॉम्स आहेत की ज्यांना असं वाटतं की आपल्या मुलांच्या आहारात हे पालेभाज्या जाव्यात म्हणून ते काहीतरी वेगळे वेगळे इनोव्हेशन करत असतात, त्यांच्या एक्सपेरिमेंट करत असतात स्वयंपाक करत असताना. मग ह्या पालेभाज्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं, मग त्याची पालक पुरी करायची किंवा काहीतरी वेगळे वेगळे, सो याच्यामुळे पण ते घटक निघून जातात का, काय वाटतं तुम्हाला? बघा, आता मुलांच्या आहारामध्ये पण या सगळं, मुलांना कसं आहे, सुरुवात लहानपणापासून या सगळ्या गोष्टींची आवड लागली पाहिजे. तर आता प्रत्येक आईने ठरवावं की माझ्या मुलाच्या टिफिन सोबत दिवसाला थोडंसं तरी सलाड मी द्यावं त्याला, म्हणजे त्याला लहानपणापासून त्याची सवय लागेल. आणि मुलं चांगल्या गोष्टी लवकर शिकतात. त्याच्याकडे बघून 4 मुलं अजून शाळेतली अट्रॅक्ट होतील, ते पण त्यांच्या आईला म्हणतील, आई मला पण तू सलाड का देत नाही. मग याच्यासाठी आम्ही काय करतोय, आता मी जशी माझी सीड कंपनी आहे याच्या माध्यमातून काय करतो की माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे चेरी टोमॅटोज आहेत, कलरफुल छोटे छोटे चेरी टोमॅटोज येतात. नंतर युरोपियन कुकुंबर्स येतात, अगदी 6 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर, बेबी स्नॅक कुकुंबर म्हणतो आम्ही त्यांना, किंवा 1 बाईट कुकुंबर आहे, जसे मायोनीजला लावून एक 1 बाईट आपण खाऊ शकतो तशा 1 बाईट कुकुंबर्स पण आहेत. तर हे सगळं मुलांच्या टिफिन सोबत आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. मग मुलाच्या टिफिन सोबत 4 चेरी टोमॅटोज, 2 कुकुंबर्स, इतकी आनंदी होतात. माझी तर मुलं दिसताना किती क्यूट दिसतं, ते त्यांना खावंसं वाटत असेल बघूनच. माझी तर मुलं त्यांच्या आईला म्हणतात की आम्हाला शाळेच्या टिफिन सोबत सलाडचा बॉक्स पण वेगळा पाहिजे, कारण त्यांना सुरुवातीपासून सवय लावलेली आहे आणि दे लव्ह सलाड. वाव, चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही जसं म्हणालात की जेवढ्या अट्रॅक्टिव्ह पद्धतीने आपण त्यांना ते देऊ तेवढे ते खातील पण, आणि त्यांचं बघून इतर मुलं पण खातील. एक्झॅक्टली. सो सलाडचा विषय निघालेलाच आहे, तर बऱ्याच जणांना असं वाटतं की सलाड म्हणजे सगळी श्रीमंत लोकांची सगळी ही गोष्ट आहे किंवा ते आपल्याला परवडणार नाही, किंवा हे इंग्रजी आपल्या पालेभाज्या नको, आपलं जे आहे ते आपण घ्यावं. मग त्याच्यात काय फरक आहे आपल्या इकडच्या भाज्या आणि त्या भाज्यांमध्ये, आणि किती महत्वाच्या आहेत त्या गोष्टी? जसं मी अगोदर सांगितलंय की आपल्या आहाराच्या शैलीमध्ये आपल्याला बदल करावा लागणार आहे. पूर्वी शिजवून खात होतो, आता ते रॉ खावं लागणार आहे. जशी पालक, मेथी, कोथिंबीर आपल्याकडे ग्रो होते त्याच पद्धतीने ह्या भाजीपाला पण ग्रो होऊ शकतो. फक्त आपला थोडासा व्ह्यू चेंज करावा लागेल. हे काही असं काही रॉकेट सायन्स नाही आहे. तू तुझ्या घरच्या कुंड्यांमध्ये पण चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकते. लेट्यूस आहे, सेलेरी आहे, पार्सले, लिफी जे काही आहे ते सगळं घरच्या कुंड्यांमध्ये. त्याला जास्त जागा लागत नाही. आपण मातीमध्ये लावू शकतो. मातीच्या व्यतिरिक्त इतर मीडियात जे आहेत, जसं कोकोपीट आहे किंवा पाण्यावर आहे, याच्यावर पण लावू शकतो. हो, कारण आता शहरी भागात जास्त लगेच माती अवेलेबल नाही होणार. आपण गावाकडे त्या सगळ्या गोष्टी करू शकतो. तर मग जसं तुम्ही म्हणाल पाण्यावरच्या गोष्टी, किंवा अजून एक काहीतरी तुम्ही सांगितलं, काय होतं याला जे आहे ना, हा जे आहे ना, हे वेगवेगळे कल्टिवेशनच्या पद्धती आहे. आता मी तुला यामध्ये कल्टिवेशनच्या पद्धती सांगतोय. घरामध्ये तुम्ही एकतर कसं आहे, तुमच्या घरी गार्डन आहे, जागा आहे जिथे सूर्यप्रकाश येतो, याला फक्त सूर्यप्रकाशाची गरज आहे. कारण झाडांना त्यांचं काय म्हणतो, अन्न तयार करण्यासाठी प्रकाश संश्लेषण म्हणतात त्याला, फोटोसिंथेसिस म्हणतो. फोटोसिंथेसिस करण्यासाठी सनलाईटची गरज असते. मग ते CO2 घेऊन सनलाईटच्या माध्यमातून ते त्यांचं अन्न बनवतात. म्हणून जिथे सूर्यप्रकाश येतो दिवसाचा पुरेसा, तशी जागा पाहिजे. त्या जागेवर तुम्ही मातीमध्ये म्हणा किंवा बाकीच्या याच्यामध्ये तुम्ही सगळं कल्टिवेट करू शकता. आता याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. जे माती व्यतिरिक्त कल्टिवेशन केलं जाते त्याला हायड्रोपोनिक्स म्हणतो. मग ते कोकोपीटवर असू शकतं. कोकोपीट म्हणजे नारळाचा भुसा. मग ते पाण्यावर असतं, तर पाण्यावर त्याला न्यूट्रिएंट फिल्म टेक्निक म्हणतात, मग त्याला हायड्रोपोनिक्स म्हणतात. हायड्रोपोनिक्स मध्ये पण वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स आहेत. जसं ग्रो बॅग्स मध्ये केलं जातं कोकोपीट टाकून, पाण्याच्या पाईप्स मधून चॅनल मधून पाणी रोटेट केलं जातं. अगदी थिन फिल्म असते पाण्याची. पण याच्यासाठी पण मग जास्त जागा लागते का? नाही, हे कसं आहे, तुम्ही तुमच्या घराच्या टेरेसवर पण करू शकता, घराच्या गॅलरीमध्ये करू शकता. जिथे लाईट नाहीये, नॅचरल लाईट नाहीये, तिथे तुम्ही आर्टिफिशियल लाईटच्या माध्यमातून पण करू. आता तुम्ही जसं म्हणालात की याच्यासाठी आपल्याला टेरेस हवाय किंवा परसदार हवाय किंवा बाल्कनी हवाय. समजा एखाद्याकडे अशी सिच्युएशन आहे की यापैकी काहीच नाही, टेरेस पण नाहीये, बाल्कनी नाहीये, परसदार नाहीये आमच्याकडे, आम्ही काय करू शकतो? एखाद्याकडे कसं होते, मग तशा वेळेला तुमच्या घरामध्ये एखादी रूम आहे, आपल्या घरात एखादी अडगळीची रूम असते रिकामी, तिथे तुम्ही ग्रो लाईट वर करू शकता. किंवा किचन मध्ये पण होऊ शकतं. किचन मध्ये पण होऊ शकतं. तिथे एक समोर खिडकी असते, किचन मध्ये पण होऊ शकतं. किंवा त्याला एक आयसोलेटेड जागा पाहिजे जिथे एक प्रॉपर टेम्परेचर, ह्युमिडिटी राहिलं पाहिजे. जसं या रूम मध्ये आपल्याला एक टेम्परेचर मेंटेन आहे, ह्युमिडिटी मेंटेन आहे. इथे फक्त कसं ग्रो लाईटच्या माध्यमातून त्याला ग्रो केलं जातं. आणि त्याला पाण्यामधून न्यूट्रिएंट दिलं जातं. जे काही अन्न लागतंय हे सगळं पाण्यामधून दिलं जातं. बरं.
आणि कोकोपीटचा तुम्ही विषय सांगितलात की माती नसेल तर मातीशिवाय पण आपण ह्या गोष्टी करू शकतो. म्हणजे किती सगळे पर्याय सध्या उपलब्ध झालेले आहेत आणि एवढं सगळं इझिली होत असेल तर आपल्याला करायला पाहिजेच. अर्थातच. पण ते सामान्य व्यक्ती कसे करू शकतात त्याबद्दल थोडक्यात सांगा. प्रत्येकाने काय आहे, त्याच्या घराच्या शेजारच्या जागेमध्ये जसं अगोदर सांगितलं तसं कल्टिवेशन करू शकतात. किंवा त्यांना त्यांच्या टेरेसवर, प्रत्येकाचे टेरेस हे अडगळीचं ठिकाण बनलेलं आहे. तिथे वर्षानुवर्ष कोणी जाऊन पण बघत नाही. पण तुमच्या दिवसभराचे, तुमच्या 24 तासापैकी तुम्ही 30 मिनिटं जरी त्या टेरेससाठी जे काही ग्रो करताय त्यासाठी लावताय ना, तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे कल्टिवेट करता येतात. मग तुम्हाला तिथे वेगवेगळ्या मेथड जशा डच बकेट आहे, NFT आहे, किंवा फ्लोटिंग राफ्ट आहे, पाण्याचे टाकं करून छोटे छोटे 1-1.5 फुटाची त्यावर फोम शीट्स टाकून, फोम किंवा स्टायरोफोमच्या शीट्स टाकून त्यावर प्लांट्स लावली जातात. आणि त्या पाण्यामध्ये मग सगळं न्यूट्रिएंट दिलं जातं. आणि ज्या गोष्टी मातीवर, जो लिफी व्हेजिटेबल मातीवर तयार व्हायला 40 दिवस घेतो ना, तो पाण्यावर तयार व्हायला 25 दिवस होतो. ओके. मग हे उत्पन्न कसं वाढणार आहे की हे असं वाढणार आहे. म्हणजे मातीवर तुम्हाला जर वर्षाकाठी 6 सायकल मिळतात तर तुम्हाला इथे 10 सायकल मिळणार आहे. अच्छा. जसं गव्हर्नमेंट जसं म्हणतंय ना की उत्पन्न वाढलं पाहिजे, ते काही ओव्हरनाईट मध्ये घडणार नाहीये. हे काही मिरॅकल होणार नाहीये. इथे अशा पद्धतींचा अवलंब केला गेला पाहिजे. पण शेती म्हटलं की मातीतून तर सगळ्या घटक जे आहेत ना, पोषक घटक, ते त्या वनस्पतीला मिळतात आणि मग ते आपल्यासाठी खूप फायदेशीर असतं असं म्हणतात. आता तरी ते मातीचा विषयच नाहीये, तर मग कसं काय ते आपल्याला फायदेशीर आहे? सी बघा, आता मातीच्या व्यतिरिक्त कल्टिवेशन करण्याची गरज का भासली हा प्रश्न आहे. जसं पूर्वीपासून आपण बघतोय की आपल्या जमिनीमध्ये आपल्या म्हणजे आजोबा, पणजोबा किंवा आपले वडील पण सांगतात की तुम्हाला या काळामध्ये काय कसदार खायला मिळतं. त्या काळातली शेती कशी होती की त्या काळातल्या शेतीमध्ये आहे ना, रासायनिक खतांचा वापर कमी होता. तेव्हा प्रत्येकाच्या घरी चांगली गुरं होती, त्यांचं शेण शेतात किंवा खत शेतामध्ये पडत होतं. त्याच्यामुळे जमिनीचा कस टिकून राहायचा. किंवा वेगळ्या वेगळ्या शहरात तिथली माती बघून तशा प्रकारची पिकं घेतली जायची. अगदी बरोबर. तर तो सगळं पार्ट होता त्या काळामध्ये. नंतरच्या काळात काय झालं, हरित क्रांतीच्या काळानंतर जसं पॉप्युलेशन वाढू लागलं तसं उत्पन्न पण वाढलं पाहिजे ही गरज भासू लागली. मग नंतर ह्या सगळ्या गोष्टींसाठी रासायनिक खतांचा उपयोग करू गेला. आणि तो रासायनिक खतांचा वापर इतका एक्सटेन्सिव्ह झालाय आता की ते जमिनीमध्ये जे पडलेलं आहे तेच झाडांना उचलता येत नाहीये. म्हणून त्या झाडांची प्रॉपर ग्रोथ होत नाही. तू घरी बघ, एखादं झाड लावलं जमिनीमध्ये ते वाढतच नाही जास्त काळपर्यंत. का की त्या जमिनीमध्ये कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये न्यूट्रिएंट तयार झालेलं आहे, जे अनअवेलेबल फॉर्ममध्ये ते झाडांना अवेलेबल होत नाहीये इझिली. म्हणजे त्या रासायनिक गोष्टींचा सगळ्या त्या मातीवरती पण परिणाम झालेला आहे. एक्झॅक्टली. आणि त्याचबरोबर आपल्या शेतातला जो काही याचा वापर होता शेणखताचा, किंवा जे काही जमिनीचं टेक्स्चर, स्ट्रक्चर किंवा इतर पोरोसिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी जे घटक आहे ते ऍड केली जायचे त्यामध्ये, त्याचा हे होता, त्याचा इफेक्ट होता. आता तशा गोष्टी राहिलेल्या नाहीत. म्हणून याच्यामध्ये काय केलं जातं की आता न्यूट्रिएंट्स दिली जातात. आता मी स्वतः एक सॉइल टेस्टिंगची लॅब चालवतोय. त्याच्यामध्ये मी शेतकरी माझ्याकडे जर आला, मी त्याला सांगतो की कोणतं पीक घेणार आहे तुम्ही, मग त्या पिकअप तुमच्या शेतातली माती आणा तुम्ही सॅम्पलिंग करून. मग मी त्यातले काय काय घटक अवेलेबल आहे ती बघतो, जी अनअवेलेबल होऊ शकत नाही ती बघतो. त्याच्याप्रमाणे त्यांना त्या क्रॉपचं सजेशन केलं जाते. म्हणजे पोट भरलेलं असताना खाल्ल्यावर कसं फिलिंग येते तसं जमिनीमध्ये व्हायला नको. ते स्वास्थ्य जे आहे, सॉइल हेल्थ जी आहे ना, ही डिटेरियोरेट नाही झाली पाहिजे, ही बिघडली नाही पाहिजे. त्याच पद्धतीनं आता जे तू जसा प्रश्न विचारला म्हणून मला एलॅबोरेट करावं लागलं एवढं. याच्यामध्ये काय होतं, पाण्यामध्ये पाणी किंवा कोणताही इनर्ट मीडिया जसं कोकोपीट आहे किंवा पाणी आहे, हे का वापरलं जातं की जसं डॉक्टर पेशंटला जसं सलाईन वाटे, ग्लुकोज किंवा हे दिलं तर त्याला ताबडतोब मिळतं, ताबडतोब रक्तप्रवाहामध्ये मिसळल्यामुळे त्याला चांगलं वाटतं. सेम त्याच पद्धतीने झाडांना जे एक पर्टिक्युलर EC आणि pH म्हणजे झाडांची पाण्यामधल्या सॉल्टचं प्रमाण किंवा त्याचं जे काही याचं क्षाराचं प्रमाण जे काही आहे याच्याप्रमाणे ते झाड अपटेक करू शकतं. त्याची एक स्केल आहे, त्या स्केलच्या दरम्यानच त्याला फक्त खतं ऍड केली गेली पाहिजे. ओके. आता अजून एक मला शंका आली मनात की एक जे कोकोपीट तुम्ही म्हणालात, माती व्यतिरिक्त आपल्याला जर शेती करायची असेल, हे घरच्या घरी तयार करू शकतो आपण का ते विकत आणावंच लागतं? कसं होते, कोकोपीट म्हटल्यापेक्षा याला जर आहे ना, हे डिकम्पोज केलं जातं. कोकोपीट म्हणजे नारळाचा जो काही, नारळाचं झाड हे कल्पवृक्ष म्हटलं जातं त्याला, त्याचा प्रत्येक पार्ट आपल्या उपयोगात येतो. तर ते नारळाचं जे हे आहे त्याला कुजवलं जातं, प्रॉपर पावडर करून कुजवलं जातं. त्यामध्ये क्षाराचं प्रमाण असतं ते कमी केलं जातं, वॉश केलं जातं त्याला, आणि एका सर्टन लेवलला आणलं जातं की ते इनर्ट होऊन जातं. म्हणजे इनर्ट मीन्स तुम्ही जे काही दुसरं मटेरियल ऍड कराल ते इमिजिएट अवेलेबल होतं, त्याची ओन प्रॉपर्टी विसरून जातं ते. तशा पद्धतीने न्यूट्रिएंटचा वापर त्याच्यामध्ये केला जातो.
मग जी पाहिजे ती न्यूट्रिएंट त्यामध्ये ऍड केली जातात, म्हणजे ती झाडाला अवेलेबल होतात इझिली. आता आपल्याला चांगला आहार घ्यायचा आहे, तर मग हे सगळे पालेभाज्या आपल्याला घरात ग्रो करायच्या आहेत. मग जसं तुम्ही म्हणालात की आपण अगदी छोट्याशा जागेत पण हे सगळं करू शकतो अगदी इझिली, आणि त्याच्यासाठी काय काय पर्याय पण तुम्ही सांगितलेले आहेत. तर ही सगळी बियाणं वगैरे किंवा ही सगळी कशी तयारी करायची यासाठी? बघा, प्रत्येक गोष्टीसाठी जर म्हटलं ना तर शुद्ध बीजापटी फळ रसाळ गोमटी असं संतांनी म्हटलेलं आहे. त्याच्यासाठी चांगल्या प्रकारच्या बियाण्याचा वापर झाला पाहिजे. तुम्हाला त्याची रोपं तयार करता आली पाहिजे. एक रोपं तयार करण्याची एक 10, 12, 15 दिवसाची प्रॅक्टिस असते. त्याच्यानंतर त्यांना मेन सिस्टममध्ये तुम्हाला शिफ्ट करता आलं पाहिजे. ओके. अशा पद्धतीने करता येतं. आणि कसं आहे, मी यावर फ्रीलान्स गायडन्स देतोय. ज्याला कुणाला ॲग्रिकल्चरमध्ये आवड क्रिएट करायची आहे त्याचं काम माझं आहे. म्हणजे ज्याचा ॲग्रिकल्चरमध्ये इंटरेस्ट नाही तो इंटरेस्ट कसा क्रिएट करायचा आणि वर्षानुवर्ष टिकवायचं हे माझं प्रोफेशन आहे. म्हणून यामध्ये वेगवेगळं संशोधनाचं काम पण मी करत जातो. चांगली गोष्ट आहे. खरं तर तुम्ही एक खूप चांगला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे या निमित्तानं. पण असं म्हणतात ना, शेती करणं काही सोपं काम नाहीये, खूप गोष्टी लागतात त्याच्यासाठी. मग आता जर घरी आपण या सगळ्या गोष्टी ग्रो करणार असू, जर पालेभाज्या वगैरे, मग त्याच्यासाठी कुठल्या रासायनिक गोष्टी किंवा काही खतांचा वगैरे काही वापर करावा लागतो की नाही लागत? बघा, आता जसं मानवी शरीर वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांनी बनलेलं आहे. माणसाला जसं प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट, मिनरल्स आणि न्यूट्रिएंट्स लागतात, तसंच झाडाची पण एक संरचना आहे. त्याला नत्र, स्फुरद, पालाश किंवा बाकीची मायक्रो एलिमेंट्स जी लागतात ती लागतात त्याला पण. तर त्याला जी आहे ना, ही सप्लिमेंट्स पाण्यावाटे द्यावे लागतात. ओके. आता ही वेगवेगळ्या साल्टचं म्हणजे काय म्हणतोय, खडकांचे प्रकार आहे किंवा साल्ट आहेत वेगवेगळ्या प्रकारची, ही पाण्यामध्ये मिक्स करून वॉटर सोल्युबल खतं, ज्याला विद्राव्य प्रकारातली जी काही खतं म्हणतोय ना आपण, ती दिली जातात याला पाण्यामधून, आणि मग ते झाड ते अपटेक करतात. आता यामुळे चांगलं उत्पादन तर जास्त होतंच, पण मग जशी पूर्वीची लोक म्हणतात की आता पहिल्यासारखे काय आपल्याला पालेभाज्या फळं वगैरे मिळत नाहीये, त्याच्यावरती खूप सगळे हे पण केलेले असतात ना, रासायनिक गोष्टींचा फवारणी वगैरे वापर सगळा. तर मग काय वाटतं की आधीच्या पालेभाज्या फळं हे का आता आपल्याला मिळत नाहीत आधीसारख्या गोष्टी? परत तेच सांगतोय की पूर्वी जसं सांगितलं, जमिनीमध्ये उपलब्ध असलेलं न्यूट्रिएंट भरपूर काही होतं. ते झाडांनी रेग्युलर अपटेक करत गेले, त्याच्यामुळे झाडं चांगली वाढत गेली. आता काहीच राहिलेलं नाहीये. तुम्हाला त्यामध्ये ऍड करावं लागेल, तेव्हा त्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळेल. आणि जेव्हा तुम्ही हळूहळू बाकीच्या इतर गोष्टींचा वापर, नैसर्गिक साधनांचा वापर जमिनीमध्ये ऍड होण्यासाठी किंवा डिकम्पोज होण्यासाठी कराल ना, त्याच्यामुळे त्या झाडाला वेगवेगळ्या प्रकारचं. आणि मग ह्या इंग्रजी ज्या पालेभाज्या आहेत, सगळ्या इंग्रजी भाज्या आपण म्हणू, ज्या विदेशातल्या आहेत ऑफकोर्स तिकडच्या, तर खरंच आपल्यासाठी तेवढ्या त्या खूप गरजेच्या आहेत, आणि त्याच्यामुळे काय काय फायदा होतो शरीराला? अर्थातच. बघा, आता हे कसं आहे, जसं म्हटलं, आता आपल्या शरीराला जसं मिनरल्स, न्यूट्रिएंटची गरज आहे, आणि ती आपण टॅबलेट्सच्या सप्लिमेंटच्या फॉर्ममध्ये घेतो. आता जर बघितलं तर आपल्या शरीराला फायबरची गरज आहे, विटामिन्स आहेत, मिनरल्स आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत. यांची गरज कशी, तर हे रॉ खाल्ल्यामुळेच होते, भागवली जाते. ते सगळं, जसं फायबर, लेट्यूस आहे, लेट्यूस खाल्ल्यानंतर शरीराला फायबर मिळतात, चांगले अँटीऑक्सिडंट मिळतात, काही विटॅमिन सी प्रकारामध्ये मोडणारे घटक मिळतात. ह्या सगळ्या गोष्टी या इतर ज्या लेट्यूस आहे, ब्रोकोली, आता ब्रोकोलीच्या मेडिसिनल प्रॉपर्टीज, अँटी कॅन्सर मेडिसिनल प्रॉपर्टीज आहे. परत केल म्हणतात, कर्ली केल असते किंवा अमेरिकन केल आहे. या वेगवेगळ्या केल जे आहेत ना, कॅल्शियमचा रिच सोर्स आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आपण काय चेरी टोमॅटोज सांगतोय, चेरी टोमॅटोज मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स आहेत. स्नॅकी पेपर्स आहेत वेगवेगळ्या कलरफुल, त्यामध्ये पण B12 मिळतं त्याच्यामधून. म्हणजे जी जागतिक स्तरावर जे संशोधन सुरू आहे ना, ते न्यूट्रिशन वाढवण्यासाठी सुरू आहे आता सध्या. ओके. त्यामुळे हे काहीतरी खूपच वेगळंच आहे किंवा हे नकोच, हे विदेशातल्या गोष्टी आहेत सगळ्या, किंवा हे महाग असतील, हा सगळा गैरसमज आपण काढून टाकू शकतो, घरच्या घरी ग्रो करू बरोबर. शकतो. आपण पिझ्झा बर्गर फार इझिली एक्सेप्ट केला, त्याच प्रकारे हे सलाड जे आहे ना, आपण एक्सेप्ट करायला पाहिजे. कारण सलाडच्या ह्याच्यामुळे आपल्या शरीरावर होणारे जे काही चांगले इफेक्ट आहे, हे तुम्ही जेव्हा ते सलाड कंटिन्युअस खाल, एक 8 दिवस 15 दिवस, तेव्हाच तुम्ही जस्टिफिकेशन करू शकता. आणि त्यामुळे नक्कीच आपली स्किन पण एकदम छान होऊ शकते, आणि त्याचा आत म्हणजे शरीरात इतर सगळ्या अवयवांसाठी तर फायदा आहे. अर्थातच. पण ते असं म्हणतात की ते काही टेस्टी नसते, ते घासपूस आम्हाला नाही खायचं. आपण जास्त आपल्या जिभेचे चोचले पुरवतोय. शरीराला जर चांगलं बळकट करायचं असेल, स्वस्थ करायचं असेल ना, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी, आता तुम्ही शरीर चांगलं ठेवण्यासाठी जिम मध्ये जाता, एक्सरसाइज करता, धावता, पण त्याला व्यवस्थित न्यूट्रिशन पण मिळालं पाहिजे ना. नुसतं तुम्ही प्रोटीन्स किंवा बाकी घेऊन पण जमणार नाही. तुम्हाला शरीराला फायबरचा पण इंटेक लागेल, बाकीच्या इतर गोष्टींचा पण इंटेक लागेल. शेवटी हे कसं येतंय, चांगलं खाण्यावरच येतंय. मी का करतोय माझं प्रोफेशन, प्रत्येकाच्या आहारात दिवसाला 100 ग्राम सलाड गेलं पाहिजे. का गेलं पाहिजे, त्याचं आयुष्यमान वाढलं पाहिजे, त्याला चांगल्या गोष्टी खायला मिळाल्या पाहिजे.
बरोबर आहे. सी, कोणत्याही एखाद्या प्रोफेशनचं शेवटचं फायनल गोल काय असतं? माझ्या प्रोफेशनचं फायनल गोल काय आहे की माझ्या कस्टमरला किंवा माझ्या म्हणजे जे काही माझ्या भारतातले माझे बांधव आहेत त्यांना चांगलं खायला मिळालं पाहिजे, जेणेकरून त्यांचं डोकं चांगल्या पद्धतीने काम करेल, शरीर चांगलं राहील आणि सगळं कुटुंबाचं आरोग्य मेंटेन राहील. आणि या चांगलं खाण्यावरती पण किती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत की आपले विचार, आपली प्रकृती आणि आपली स्किनचा टोन जो असेल तो सुधारतो आणि सगळे अवयव पण एवढे छान हेल्दी राहतात. अगदी बरोबर. सो फक्त चांगला आहार एवढा महत्वाचा आहे आणि त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण इझिली करू शकतो. अगदी बरोबर. हे सगळे सलाड वगैरे हे काही टेस्टी नसतं, त्याला काही चव नसते असं बऱ्याच जणांचं पण म्हणणं असतं, तर त्याला आपण टेस्टी पण बनवू शकतो का आणि तेवढेच त्याच्यातले घटक पण टिकवून ठेवू शकतो का? बघ, मी फक्त सीड्सच प्रोव्हाइड करत नाही, तर मी एंटायर चेन सोल्युशन प्रोव्हाइड करतो. याच्यामध्ये मी त्यापासून फायनल प्रोड्यूस पासून काय करून खायचं हे पण शिकवतो. हा पण माझ्या व्यवसायाचा भाग आहे. तू जर म्हटलं मला आता लेट्यूस आहे किंवा केल आहे किंवा सेलरी पार्सली आहे किंवा कलर्ड कॅप्सिकम्स आहेत, ब्रोकोली, याच्यापासून करून काय खायचं, तर मी त्याचे चांगले सलाड्स पण बनवून देऊ शकतो तुला. सी, कसं आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या, माझा तोच प्रयत्न आहे की ते एंड कन्झ्युमरला त्याच्या वेगवेगळ्या पद्धती पण शिकवायच्या. त्याच्या काही टिप्स किंवा ते रेसिपी आम्हाला सांगू शकता? अर्थातच. आता सी, वेगवेगळ्या प्रकारचे सलाड आहे, ज्यामध्ये कुकुंबर आहे, चेरी टोमॅटो आहे, ब्रोकोली आहे, लेटसेस आहे. मग यामध्ये आता बाजारामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे, आपण काय म्हणतो त्याला, मायोनीज म्हणा किंवा हनी, तुम्ही साधं आपल्या घरी सहज असतं, सहदाचा वापर पण आपण, मधाचा वापर पण आपण त्या सॅलाडवर हे करण्यासाठी करू शकतो, जेणेकरून ते खाण्यासाठी आपल्याला चांगले होईल. तीळ टाकू शकतो किंवा ड्राईड वेगवेगळ्या प्रकारचे नट्स येतात आता, जसं पंपकिनचं सीड येतं किंवा मग मेलन्सचं सीड येतं, कर्नल्स काढलेलं त्याचं, आपण ते खातोय ना कॉन्सन्ट्रेट म्हणून, अँटीऑक्सिडंट्स आहे त्याच्यामध्ये मिक्स करून आपण टॉपिंग करून त्यामध्ये खाऊ शकतो. किंवा तुला ते जरी नसेल आवडत तर इडिबल फ्लावर्स मिळतात बाजारामध्ये. इडिबल म्हणजे खाण्याची फ्लावर्स असतात, ती पण टॉपिंग करून खाऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स आहेत त्याच्यामध्ये. इव्हन इडिबल फ्लावरच्या व्यतिरिक्त मायक्रोग्रीन म्हणजे पहिले 2 स्प्राउट, कोणतंही सीड जर्मिनेट केल्यानंतर पहिल्या 10-12 दिवसामध्ये त्याला पहिली 2 पानं येतात, ती पहिली 2 पानच त्यावर टाकली जातात. म्हणजे त्याची इतकं सुंदर पद्धतीने होतं. वेगवेगळ्या पद्धती आहेत. काय खाल्लं पाहिजे, फक्त तू म्हटलं नाही पाहिजे की याची टेस्ट वेगळी आहे, मुळीच नाही. तुझ्यामुळे 10 लोकांनी ते अडॉप्ट केलं, ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे मनापासून, तेव्हा त्या सगळ्याच गोष्टी आपल्याला आपोआप टेस्टी लागायला लागतात. जेव्हा हेल्थचा कसं आहे, आपल्याला चांगली ड्रायव्हिंग चालवता सुरुवातीपासूनच आली पाहिजे. ऍक्सिडेंट नाही घडला पाहिजे, कारण की कोणती गोष्ट घडल्यानंतर माणूस सुधारतो असं नाही झालं पाहिजे. आपल्याला अगोदरच स्मूथ ड्रायव्हिंगचा अनुभव राहिला पाहिजे. म्हणून मला हे आवडतं ते आवडतं नाही, आपल्या हेल्दी आरोग्यासाठी कोणती गोष्ट चांगली आहे ती प्रत्येक गोष्ट माणसाने अडॉप्ट केली पाहिजे. ओके, मग मला थोडक्यात सांगा ना की कुठल्या कुठल्या भाज्या आणि त्याचा कुठल्या कुठल्या अवयवांवर कसा परिणाम होतो? सी, बघा आता टोमॅटोज मध्ये लायकोपिन असतं. टोमॅटो तसा रॉ खाणं फार चांगला. लायकोपिन डोळ्यासाठी चांगला घटक आहे, स्किनसाठी चांगला घटक आहे. मग ते आपल्याकडे मिळतात तसे थोडे मोठे टोमॅटो की चेरी टोमॅटो? कोणत्याही प्रकारचा टोमॅटो खावा, फक्त त्याच्यावर कमी प्रमाणामध्ये स्प्रे केलेला असला पाहिजे. आम्ही ज्या गोष्टी शिकवतो ना त्या गोष्टी अगोदरच तशा कल्टिवेशन करायला लावलं जाते की त्यावर कमीत कमी प्रमाणामध्ये स्प्रे, कारण की आपण रॉ खातोय ना. आणि एक गैरसमज असा पण आहे की टोमॅटो मधील जे बिया आहेत तर त्या खाल्ल्यावरती काहीतरी वेगळे आजार होतात असं काही काही जणांना वाटतं, तर ते बरोबर आहे? नाही, हे मिथ्स आहेत. आता याच्यासाठी लोकांमध्ये आहे ना, आहार, शेती, कृषी, ह्या सगळ्या गोष्टीचं जे आहे ना अभ्यास झाला पाहिजे. कारण बऱ्याच जणी काय करतात, म्हणजे माझ्याच ओळखीतल्या कितीतरी अशा मैत्रिणी ज्या आहेत हाऊसवाईफ, तर त्या टोमॅटो चिरतात, त्याच्यातला आतला गाभा काढून टाकतात आणि फक्त वरचं कट करून त्या टाकतात. चुकीचं आहे. आपण फिलर, आता बघा प्रत्येक गोष्टीला टोमॅटोची जी सीड्स आहे ना आपली इंटेस्टाईन साफ करतात. जसं तुम्हाला माहित असेल, पाण्यामध्ये टाकून सब्जा, बेसिलचं सीड हे केलं जातं. आता रिसेंटली लोक चिया सीड घेतात, नवीनच वेगळा प्रकार आलेला आहे गरम पाण्यामध्ये, पण हे ऑलरेडी नॅचरली आहे त्याच्यामध्ये. निसर्गाने प्रत्येक गोष्ट अशी अगदी व्यवस्थित बनवलेली आहे. तो पूर्ण टोमॅटो एक्झॅक्टली. टोमॅटोचा ज्यूस करतात, परत वेगवेगळ्या प्रकारच्या स्मूदी करतात, शेक करतात, सूप असतो, हे वेगवेगळे प्रकार आहे. आता ब्रोकोलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत, त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत, विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत. त्याचबरोबर लेट्युसेसमध्ये पण आहेत. इवन त्याच्यातले केल तर मी सांगितलं, सेलरी पार्सलीमध्ये पण चांगले घटक आहेत जे शरीराला प्रत्येक अवयवाला गरजेचे आहेत. काही ॲरोमॅटिक्स हे आहेत, जसं हर्ब्स म्हणतोय आपण त्याला, रोजमेरी, थाईम, नंतर सेलरी आहे, ऑरेगानो आहे, बेसिलची इटालियन बेसिल किंवा थाई बेसिल जी असते ना, तुळशी सारखाच प्रकार असतो. रोज 4 पानं जरी पाण्यात आणून टाकून पिली ना, यू विल फील व्हेरी नाईस, माहिती का.
म्हणजे किती छोटासा त्याचा वापर एकदम आहे, त्याची पण फायदा पानं जास्त आहे. फायदा जास्त आहे. हम्म. मुलांच्या इवन पाण्याच्या बॉटलमध्ये 4 पानं जरी टाकून पाठवली ना त्याला शाळेमध्ये, हा, तर तो येईपर्यंत पूर्ण बॉटलभर पाणी पिऊन टाकणार. कारण की बरं. त्याचा सुंदर ॲरोमा त्यामध्ये उतरलेला असतो आणि त्या गोष्टी शरीराला डिटॉक्स करतात. ओके. जे काही हेवी मेटल्स एलिमेंट्स आपल्या शरीरात साठलेले आहेत, हम्म. इम्प्युरिटीज ज्या साठलेल्या आहेत शरीरामध्ये, त्या सगळं डिटॉक्स करायचं काम हे सगळं करतात. वाव. म्हणजे किती आपल्याला महाग आणि नकोशा वाटणाऱ्या गोष्टी आहेत, पण त्या इझिली आपण घरी सुद्धा तयार करू शकतो आणि अगदी त्याचा फायदा पण घेऊ शकतो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. सी याच्याबरोबरच अजून आपल्या इतर अवयवांमध्ये इफेक्ट कळण्यासाठी कॅप्सिकम रॉ खाल्लं जातं, बरं. त्यामधून व्हिटॅमिन सी मिळतं. हम्म. मग आता हे जे कलर्ड कॅप्सिकम्स असतात, रेड, येल्लो, ऑरेंज, पर्पल, हे रॉ खाण्यासाठीच असतात. ही आपली चुकीची पद्धत आहे, आपण शिजवून खातो जास्त आणि अगदीच जास्त शिजवून खातो जेणेकरून न्यूट्रिशन निघून पण ते जातं. रॉ खाल्लंच जात नाही असं म्हणतात. त्याला पण- हलकं स्टीम दिलं जातं, ओके. अगदी हलकं स्टीम देऊन त्याला हम्म. खायचं. कॅप्सिकम झालं, हम्म. नंतर त्याच्या व्यतिरिक्त कुकुंबर आहे. युरोपियन कुकुंबरचे डायसेस करून जर पाण्यामध्ये टाकतो हम्म. आणि दिवसभर ते पाणी सिप सिप करतोय आपण, पितोय गोट गोट, तर ते डिटॉक्सिफिकेशनचं काम करतं, बरं. इंटेस्टाईन साफ करण्याचं काम करतं. त्याचबरोबर याचा ज्यूस आहे सेलेरीचा किंवा पार्सलीचा, तो पण तुमच्या किडनीसाठी फार महत्त्वाचा ठरतो. ओके. सगळं डिटॉक्स करण्याचं काम करतोय. इवन लेटेसेस वगैरे जे आहे ऑइली किंवा फॅटी जो काही आहार आहे त्याच्या अँटॉगॉनिस्टिक म्हणजे अपोजिट साईडचा इफेक्ट करतात, बरं. की ज्या काही आपल्या शरीरामधल्या इम्प्युरिटीज आहेत ना, ती बाहेर काढण्याचा मॅक्सिमम प्रयत्न काय आपला, की शरीरामध्ये जास्तीत जास्त फायबर गेलं पाहिजे, हम्म. चांगला आहार मिळाला पाहिजे लोकांना. नक्कीच. आणि त्यामुळे आपण अजून जास्त तंदुरुस्त राहू शकतो. अगदी बरोबर. मग याच्यासाठी मी काय करतो, माझं पूर्ण भारतामध्ये नेटवर्क आहे शेतकऱ्यांचं. मी 20 वर्ष काम करत असताना हम्म. मी शेतकऱ्यांना फक्त जाऊन भेटलो नाही, हम्म. मी त्यांच्याकडून शिकलो पण. आणि ती लोक आजही माझ्यासोबत आहेत, माझ्यासोबत कनेक्ट आहे. मी त्यांना एक 4 गोष्टी जर प्रोव्हाइड करत असलो, त्यांना वाटतं की मला अजून यामध्ये नवीन तंत्रज्ञानावर आधारित काय करता येईल हे शिकवलं गेलं पाहिजे यांच्याकडनं. ह्या गोष्टींची सुरुवात झाली पाहिजे तिथून. म्हणून मग जिथे कुठे शेतकरी ग्रो करतात त्यांना मी गाईड करतो. कोणी जरी म्हटलं मला छोटंसं माझ्या टेरेसवर जागा आहे, मला तुम्ही काहीतरी करायला शिकवा, तर मी सगळ्या गोष्टी त्यांना सेट करून देतो. फक्त ओके. तुमची आवड टिकली पाहिजे. बरं. आणि हे काय होणार आहे, तुम्हाला रोज काही ना काही चांगलं मिळणार आहे. माझ्याकडे वेगवेगळ्या शहरांमध्ये जसं मुंबई आहे, बँगलोर आहे, पुणे आहे, दिल्ली, चंदीगड या शहरांच्या सराउंडिंगमध्ये वेगवेगळे युनिट्स आहेत हायड्रोपोनिक्सचे, ज्यांना मी गाईड करतोय. मग ती काय करतात, ते तिथे चांगल्या पद्धतीने हायजेनिक फूड ग्रो करतात. कुणाची सलाडची चेन आहे ओन, ओके. मग ते वेगवेगळ्या प्रकारचे सलाड्स त्या शहरांमध्ये सर्क्युलेट करतात त्यांच्या ओन चेनमध्ये. गरज नाही तुम्हाला दिवसाला 1000 किलोच तयार केलं पाहिजे प्रोड्यूस. 100 किलो जरी तयार झाला तुम्ही 100 लोकांमध्ये चांगल्या पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करू शकता चांगल्या पद्धतीने. म्हणून अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहेत ज्यांना ते सगळं प्रोव्हाइड करतात. ज्या लोकांना खरंच याच्याविषयी अवेअरनेस आहे त्यांना हे सगळं डाएटविषयी दिलं जातं. तर हे वेगवेगळे इवन याचे वेगवेगळे ज्युसेस पण केले जातात. जसं मी सांगितलं पूर्वी, स्मूदी शेक, ज्युसेस पण. लेटेस्टचा ज्यूस इतका सुंदर लागतो. लेटेस्ट पण आहे, तू घरी गेल्यानंतर पालकचाच कर. बरं. ड्राय बर्फ घ्यायचा आपला थोडासा 1-2 क्यूब आणि पालक्याची पानं टाकून मिक्सरमध्ये फिरव थोडा. 4 तुळशीची पानं टाकाने यू जस्ट फील. त्याच्यात बाकी काहीच नाही काहीच नाही टाकायचं त्याच्यामध्ये, ओके. तू फील कर. मग सी ह्या सिंपल पद्धती आहे. माझ्याकडे जर कोणी आलं ना की याच्यापासून करून काय खायचं, मी एखाद्याला चांगली थीम देऊ शकतो की हां हे फ्रुट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, चलो तू एक चांगलं ज्यूसचं पार्लर सुरू कर. ओके. अजून कोणी आलं त्याला म्हणाल की मी तू सलाड, माझ्या शेतकरी चांगल्या पद्धतीने ग्रो करतात, मी तुला प्रोड्यूस देतो. वेगवेगळे सलाडचे प्रकार, वेगवेगळे येस ज्यूस, एक्झॅक्टली. किती सगळ्या जे गोष्टी आहेत. शहरामध्ये बघतो ना पिझ्झा, बर्गर, ही अगदी छोटे एका शहरामध्ये विचार केला तर 100-150 दुकानं हो. निघते. पण त्या शहरामध्ये 4 सलाडची पार्लर जर तू काढली तर जिथे अगदी किती फ्रेश. म्हणजे युनिक गोष्ट आहे आणि सगळ्यांच्या फायद्याची पण गोष्ट आहे. एक्झॅक्टली. मला तेच म्हणायचं, आपण चांगल्या गोष्टीकडे कधीच वळत नाही. म्हणून इथून सुरुवात झाली पाहिजे. आपल्यासारख्या याच्यामध्ये जास्त लोकसंख्या असलेल्या याच्यामध्ये देशामध्ये ना सगळ्या गोष्टी कॉमन आहेत, होऊ शकतात. प्रचंड प्रमाणामध्ये चांगल्या प्रमाणे कन्झम्पशन पण होऊ शकतं. फक्त लोकांमध्ये ना अवेअरनेस स्प्रेड झाली पाहिजे. आणि सी ती कसं आहे, गोष्ट करण्याची एक आवड आपल्या पाहिजे. मीडियामध्ये पण या गोष्टींचा इफेक्ट झाला पाहिजे. ह्या चांगल्या खाण्याविषयी, चांगल्या गुड थॉट विषयी प्रमोशन झालं पाहिजे, नॉट चुकीच्या गोष्टींविषयी. न्यूजपेपरमध्ये पण दिवसाला एक कॉलम असायला पाहिजे, लोकांनी हेल्दी कसं राहावं, टिप्स काय, तर हेल्दी खावं कसं असतो बऱ्याच याच्यामध्ये, पण तो 3ऱ्या, 4थ्या, 5व्या पानावर असतो. त्या गोष्टी आपल्याला पुढे त्याला जास्त प्रेफरन्स दिला पाहिजे. निगेटिव्ह गोष्टी आपल्याला प्रमोट नाही करायच्या, पॉझिटिव्ह गोष्टी प्रमोट करायच्या. जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी, आता तरुण मुलं जॉबच्या शोधात असतात,
माझ्याकडे इतके शेतकरी आहेत ना, त्यांच्याकडून मी त्यांना म्हणू शकतो की हा तुम्ही काय करा की हे प्रोड्यूस आहे शेतकऱ्यांचं, मी तुला रेसिपी शिकवतो. तो एक छोटंसं स्टोअर काढ जिथे लोकांना फ्रेश व्हेजिटेबल मिळेल, हां, जिथे फ्रेश सलाड मिळेल. काही गरज नाही दिवसभर काम करण्याची. जसं भेळची गाडी तुम्ही 6 ते 10 पर्यंत रात्री लावता ना, तसं सलाडचं पार्लर लावा. वन्स इन अ वीक लावा, वन्स इन अ वीक लावा. चला सॅटर्डे संडे ची थीम सुरू करा. सॅटर्डे संडे पर्यंत प्रिपरेशन करा. जेव्हा तुम्हाला ओन सुट्टी आहे त्या दिवशी तुम्ही तुमचं सेल्फ रेस्टॉरंट पार्ट टाइम म्हणून पण. येस, एक्झॅक्टली. हे काय होणार आहे, लोकांची आवड वाढणार आहे आणि ज्यांना गरज आहे ती शोधत येतात. चांगल्या ब्रँडची गाडी तुला सांगलीत नाही मिळाली, तू चंदीगडला जाऊन पण आणणार आहे. खरं आहे का खोटं आहे? मग त्याच्यासाठीच म्हणून चांगलं खायचं ज्यांना आहे ना, ती अगदी शोधून शोधून येतील तुझ्यापर्यंत. म्हणून या सगळ्या गोष्टी प्रमोट झाल्या पाहिजेत. लोकांच्या आहारात सगळ्या गोष्टी वाढल्या पाहिजेत. तेव्हा काय होणार आहे, सगळं कन्झम्पशनमुळे आहे ना आपल्या शेतकऱ्याला चांगले दिवस येतील. आपल्या लोकलमध्ये इतके सुंदर शेतकरी ग्रो करतात, चांगल्या प्रकारचं व्हेजिटेबल ग्रो करतात, पण त्यांना आहे ना नाईलाजाने लोकलमध्ये कन्झम्पशन नसल्यामुळे लांबच्या मार्केटला पाठवावं लागते. तर लांबच्या मार्केटला पाठवण्याच्या प्रॅक्टिसमध्ये काय होतं की लॉजिस्टिकच्या याच्यामध्ये 70% माल तसाच खराब होतो. आणि तो काय होतो की तो तिथे गेल्यानंतर त्याचा ग्रेडच कळत नाही. शेतकऱ्याला फायदा होतो ना घेणाऱ्याला फायदा, घेणाऱ्याला पण नाही, खाणाऱ्याला पण नाही होत. म्हणून याच्यात काय खाणाऱ्याची अपील कधी वाढणार आहे, जेव्हा चांगल्या गोष्टी डोळ्याला दिसतील. चांगला फ्रेश व्हेजिटेबल बाजारात दिसलं तू ताबडतोब जाऊन घेणार. मग त्याच गोष्टी कशा आहेत, त्या शेतकऱ्याचा तो माल जो आहे लोकल भागामध्ये त्याच्या जर विकला गेला चांगल्या पद्धतीनं, नाही 100% 10% पासून सुरुवात करूया. 100 किलो जर तो मुंबईला पाठवत असेल तर तो 10 किलोच लोकल मार्केटला पाठवेल, जेणेकरून या सगळ्या गोष्टी होतील. तुला माहिती आहे का एक आश्चर्याची गोष्ट, आम्ही आहे ना स्वतःची सलाडची चेन चालवतोय. बरं. ज्याच्यामध्ये आम्ही काय करतो, हे आमचे जे काही शेतकरी आहेत वेगवेगळ्या भागामध्ये सराउंडिंगमध्ये, त्यांच्याकडनं आम्ही थोडं प्रोड्यूस गोळा करतो. आम्ही एक्सपेरिमेंटल बेसिसवर प्रत्येक मार्केटचं इंटरेस्ट बघून करतो. अगोदर मार्केटमध्ये सर्वे करतो की हा तुम्हाला हे खायला आवडेल का. मग त्यातला एक मला 100 पैकी 25 लोकांनी जरी म्हटलं हो, तर मग मी तिथे किती लोक इंटरेस्टेड आहेत. हा, एक्झॅक्टली. मग तिथे काय करतोय आपण की हे सगळ्या या प्रोसिजर मधून हे सगळं कलेक्ट करतो शेतकऱ्यांपासून. फ्रेश व्हेजिटेबल रोज आणायचं, रोजच खायचं. फ्रीजचा विषयच नसावा, आणून स्टोअर करणं विषय नाही. आज दुपारी खायचं ना आपल्याला, सकाळी शेतकऱ्याला सांगायचं हार्वेस्टिंग करून त्याने आणायचं. प्रॉपर आम्ही सलाडचे बॉक्सेस बनवतो. त्याच्यामध्ये लेट्यूस, ब्रोकोली, कलर कॅप्सिकम्स, युरोपियन कुकुंबर्स, चेरी टोमॅटो, इवन त्याच्यावर जे काही आपण गार्निशिंग करतो ते सगळं अगदी हे केलेलं गार्निशिंग करण्यासाठी जे काही साहित्य वापरतो ना, ते साहित्य अगदी फोर्कसह देतो. फक्त ते सॅचेट ओपन करून त्यामध्ये टाकायचं, टीन शेक करायचा आणि त्या फोर्कने खायला सुरुवात. बऱ्याच सगळ्या बाहेरच्या देशांमध्ये पण हीच पद्धत आहे की फ्रेश खा, रोजच्या रोज चांगलं खा तुम्ही. आपल्या इकडे थोडीशी पद्धत वेगळी आहे की एकदाच आठवड्याचा बाजार आणून ठेवायचा आणि ते आठवड्याभर खायचं. त्यामुळे पण त्यातल्या काही काही गोष्टी कमी होत असतील. अगदी बरोबर. याच्यासाठी फ्रीजमुळे काय होतं, फ्रीज पण हा एक प्रकार आहे की जेणेकरून आहे ना आपलं न्यूट्रिशन घटवण्याचं काम करतो. आपल्या आहारामध्ये रोज जे काही फ्रेश आहे तेच गेलं पाहिजे. नक्कीच. खूप वेगळ्या वेगळ्या आयडियाज, खूप युनिक गोष्टी आणि आहाराचं किती महत्त्व आहे आपल्या शरीरासाठी, प्रत्येक अवयवासाठी, सगळ्याच गोष्टी तुम्ही इतक्या छान एक्सप्लेन करून सांगितलात, त्याबद्दल तर धन्यवाद. पण सगळ्यांना तुम्हाला काय एक सोशल मेसेज द्यायला आवडेल? मला मी काय करतोय, एकतर सांगायचं म्हणजे मी पूर्ण जगभर ऑलमोस्ट मी 15-20 देश फिरलोय. मी काय करतो, तिकडे नवीन गोष्टी शिकतो, आपल्याकडे आणून ट्राय करायचा किंवा इंट्रोड्यूस करायचा प्रयत्न करतो. या प्रकारामध्ये मला काय वाटतं की आपल्या बांधवांचं आयुर्मान कुठेतरी वाढलं पाहिजे, त्यांना कुठेतरी चांगल्या गोष्टी खायला मिळाल्या पाहिजेत. हे करत असताना मग त्यांनी कुठेतरी स्वतः इनिशिएट करावं किंवा मग कोणी दुसरं करतंय तर त्याला सपोर्ट करावा. जसं सांगितलं आम्ही की आम्ही सलाडची चेन्स प्रमोट करतो वेगवेगळ्या शहरांमध्ये. तू जरी म्हटलं एखाद्या शहरामध्ये की मला चेन चालू करायची, आम्ही तुला गाईड करतो. यू सेट युअर ओन नेटवर्क, तुम्ही तुमचं ओन नेटवर्क एस्टॅब्लिश करा, त्याच्यामधून हे करा. तर सांगण्याचा उद्देश काय की इतर गोष्टींप्रमाणेच या सगळ्या गोष्टींचं आपल्या आयुष्यामध्ये फार महत्त्व आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी रेग्युलरमध्ये इन्क्लूड झाल्या पाहिजे आहारामध्ये. आणि नवीन जनरेशन्स जे आहे ना त्या कृषीच्या ॲग्रिकल्चरच्या व्यवसायामध्ये किंवा या रिटेल चेन या चेनमध्ये आल्या पाहिजे. फक्त काय म्हणतोय ॲग्रिकल्चर, शेतकरी जो आहे तोच ॲग्रिकल्चरमध्ये कॉन्ट्रीब्यूट करत नाही. शेतकरी करतो, ते शिकवणारा करतो, परत ते ग्रो करणारा किंवा खरेदी करून मार्केटला पोहोचवणारा तो पण त्यामध्ये हे करतो, शिकणारे पण आहेत. ती परत चेन त्याला पॅकेजिंग करून फर्दर जे काही हे पाठवतोय मार्केटला, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट म्हणतोय आपण त्याला, ते पण करतो. एखादा शेफ असेल, कॉलेजचा मुलगा शिकला, मग तो सलाड रेसिपीज करून तो खाऊ घालतो, तो पण ॲग्रिकल्चरमध्येच कॉन्ट्रीब्यूट करतो. म्हणून माझं सांगण्याचा उद्देश काय की या चेनमध्ये कुठेतरी तुम्ही भागीदार व्हा.
जेणेकरून इतरांचं आयुष्यमान वाढवता येईल, चांगलं खाऊ घालता येईल, शेतकऱ्याच्या मालाला चांगला दर मिळेल आणि आपली चांगल्या अन्नाविषयी आहे ना आवड तयार होईल. नक्कीच. चांगल्या गोष्टींचं अनुकरण बरीच लोक करतात, तर आजपासूनच आपण विचार करायचा आहे की माझ्यामुळे 10 लोक कशी इन्स्पायर होतील चांगलं फूड खाण्यासाठी. आणि स्वतः सुद्धा तेवढंच ते त्याचं महत्व पटवून घेऊन ते आहारात सामील करून घेणं पण गरजेचं आहे. अगदी बरोबर. नक्कीच. थँक्यू सो मच सर, तुम्ही इकडे आलेले आहात आणि एवढी छान माहिती आज शेअर केलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू हर्षदा, आणि आभारी आहोत आम्ही परत एकदा द हेल्दी शोच्या आयोजकांचे.